या स्पर्धेच्या माध्यमातून आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सोहम भोसले आणि त्याच्या साथीला अरविंद तुडीलकर. एक गाडी मधोमध पार्क करण्यात आली आहे. मी लक्ष वेधेन अजिंक्य सकपाळ गाडी बाजूला लावायला विनंती करा. गाडी समोर कोणीही पार्क करू नका. आणि उद्या स्पेशली कारण उद्या शेटचं आगमन होत असताना मला मिळेल. हा कॅमेरामन आहे आमचा सूरज धुळेला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. कॅमेरामन हाय डेफिनेशन कॅमेरा आणि त्याची मालकी केवळ त्याच्याकडेच आहे. हाय डेफिनेशन कॅमेरा तो कदापि सोडत नाही. पहिलाच बॉलवरती आक्रमण बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर. पहिल्याच बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. सोहमच्या बॅटमधून आला पहिल्याच बॉलवरती चौकार. सुरुवात दमदार, शानदार आणि दर्जेदार. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय आणि या सामन्याची सुरुवात एक आकर्षक होत असताना मला मिळाली आहे. संदीपजी माने सरांचं विशेष करून आम्ही आभारी आहोत. आज ऑन ड्युटी नाही आहेत परंतु ही स्पर्धा पाहण्यासाठी खास करून ते थांबलेले आहेत आणि मला वाटतं त्यांचा सन्मान उद्याही होईल किंवा परवाही होऊ शकतो. यावेळेचा बॉल उजव्या बाहेर लॉंग ऑफला केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. अरमान भरोसेला आपण पाहत आहोत. काय बॅटिंग केली होती मागील मॅच मध्ये त्याने. धुवाधार खेळ साकारलेला पाहायला मिळाला. तोच अरमान भरोसेला आपण पाहिलं होतं स्क्रीनवरती. सूरज सोनावणे सॉफ्ट आणि हलक्या हाताने ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना मला मिळतोय. सिंगल इथूनही अर्जित होईल. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहत आहे. प्लेसमेंट चांगली होती. ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. तद्वर मात्र रन्स कंप्लीट झाली आहे. स्ट्रायकर एंडला सोहम आहे. सूरज सोनावणे. त्यावेळेस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. टार्गेट करायचा होता मोठ्या क्षेत्रामध्ये. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला लॉंग ऑन जिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात नाही आणि त्याच झोनमध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सूरज सोनावणे पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला लोअर फुल टॉस म्हणून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. DRS धाव फलकावरती सध्या परिस्थितीमध्ये 6 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 6 ऑन दी बोर्ड. अपील करण्यात आली. एक स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली होती. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळतं. बॅटर आउट. ऍक्शन रिप्ले क्लोज कॅमेरा अँगलने तुम्ही पाहतात. इथून मात्र हा लोअर फुल टोस आलेला होता आणि त्याचमुळे हा डिसिजन देण्यात आलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहोत. बॅटरला आउट घोषित करण्यात आले आणि धक्का महत्वाचा लागलाय. निलेश पवार आणि त्यांच्या साथीला बॉल आहे निलेश पवारकडे आणि खरं तर त्याला आपण स्क्रीनवरती पाहत होतो. सध्या तगडीला त्यालाच आपण पाहतोय. या तिघांकडे एक एक बॉल आहे. चला जमा करा. तिघांकडे एक एक चेंडू पाहायला मिळाला आणि होय तुम्हालाच आम्ही स्क्रीनवरती पाहत आहोत. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळाल्या. त्या 6 आहेत. फलंदाज बाद झालाय. ऋषी आलाय. लटकट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा भेद.
चांगला चेंडू पाहायला मिळाला. हा डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकामध्ये सूरज सोनावणेने केवळ 6 धाबा खेळचे केल्यात. एक महत्वपूर्ण योगदान देत असताना विकेट प्राप्त केली सोहमशी आणि फलंदाज पहिला बाद होत असताना पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कमध्ये दुसऱ्या षटकाच्या दरम्यान सुमित सोनावणेला आपण पाहत आहोत. पहिलं षटक सुमित वाघमारे मैदानाच्या आतमध्ये येतं. सुमित वाघमारेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कमध्ये तो दाखल होत असताना पाहायला मिळेल. संदेजी बेलोसे साहेब यांना आपण आज संपूर्ण दिवसामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. खरं तर मंगेजी बेलोसे साहेब यांची कमी कुठे खळू त्यांनी दिलेली नाही आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर सर्वांचंच कौतुक आपण करतो आहोत. चला थोडीशी गाडी पाहायला एक मॅचेस आपण पाहतो जी पेंडिंग आहे. फलकावरती धावा जेथे 6 आहेत. पुढचा बॉल 6 बनलेले आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळेल. सुमितला आपण पाहत आहोत. सामन्याला सुरुवात होती. सेकंड ओव्हर. यावेळेचा बॉल फ्रंट लेग पुढे आणला होता. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. अरविंद तुडीलकरच्या बॅटमधून आलाय एक देखणा स्ट्रोक चौकार. एक्स्ट्रा कव्हरला केलेला हा ड्राईव्ह पहा. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. उद्या ठीक 3 वाजता आपण जिथे मात्र मॅचेस कशा स्वरूपाचे असतील ज्याचे ड्रॉ करणार आहोत. आणि महत्वाचा उद्याचा दिवस आहे. सुपर 6 कडे वळण्यासाठीचे हे सामने जे मात्र पाहायला मिळणार आहेत सुपर 6चे. सुपर 12चे आपण सामने पाहणार आहोत. सुपर 6 कडे संघ दाखल होतील. त्यामुळे उद्याच्या 6 सामने आणि उद्या एक प्रेक्षणीय लढत आहे. एकंदरीत 7 मॅचेस उद्या पाहायला मिळणार आहेत. एक प्रेक्षणीय लढत देखील आपण पाहणार आहात. उद्या या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमुख मान्यवरांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय राहील. पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने गोलंदाज. यावेळेला फुलालेंचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. अरविंद तुळेलकरच्या बॅटमधून एक ब्रँडेड स्ट्रोक चौकार. कव्हरचं क्षेत्र सातत्याने भेटतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये सातत्याने चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. चांगली फटकेबाजी इथून पाहायला मिळाली. चौकार आलाय. त्यावेळेचा बॉल बॅकफुट पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. सरपंच फेकी करतील तद्वर मात्र धाव मिळत असताना पाहायला मिळाली. ती एक संदेश कासार यांना आपण पाहिलं होतं. वेगाने चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. धावफलकामध्ये 16 आहेत. 16 ऑन दी बोर्ड आहेत. 2 धावा आलेल्या पाहायला मिळाला. अरविंद तुडीलकर आता मोर्चा बांधणी करण्याचा प्रयत्न करतोय. स्वतःकडे जास्तीची स्ट्राईक त्याने ठेवलेली आहे. पुढचा बॉल यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा भेद घेतला. वेगाने टाकला होता सुमितने बॉल. स्किट झाला. जास्तीची उसळी मिळाली नाही. खरं तर आज विशेष कौतुक करत असताना आमचे गणेशजी केसरकर सर आज को अँकरची भूमिका त्यांनी अदा केली आणि त्यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत. एक चांगले योगदान त्यांचं या स्पर्धेला पाहायला मिळतं. उद्या आणि परवा त्यांची भूमिका महत्वाची आहे. याही वेळेला एक्स्ट्रा कव्हरला वॉट अ टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एक्स्ट्रा कव्हरला लोअर फुलटोस बॉल आणि काय देखणा स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. चौकाराला संघाची धावसंख्या 20 बनली. या षटकामध्ये एकंदरीत 14 धावा आल्या. 3 चौकार 1 डबल
एकंदरीत स्कोर कार्ड वरती आपण पाहतो जिथे 20 बनलेले आहेत, 20 ऑन दी बोर्ड आहेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 होत्या, या षटकामध्ये 14 आल्या. विकेटचा रकाना भरू शकला नाही सुमित आणि त्यामुळे धावा सातत्याने येत असताना मला मिळाल्यात. वाघमारेला वाघाची शिकार करता आली नाही आणि त्यामुळे विकेट त्याला मिळवता आली नव्हती आणि जिथे संघ सध्या दगडीला आपण पाहिलं या 14 धाव संख्येच्या मदतीने 20 वरती जाऊन पोहोचताना मला मिळालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळेल. अर्थात सुरेशला आपण पाहतो फ्रंट लाईन गोलंदाजांचा वापर चांगला करतोय सुरेश सोनावणे. सातत्याने आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये स्वतःला त्याने आणलंय. अगदी त्याच वेळेला गोलंदाजी करत असताना सातत्याने उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली आहे. ऋषी केसरकर हा तो बॅटर आहे, मोठे फटकेबाजीसाठी जाणला जातो. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता, स्क्वेअर कट केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न होता, दुसरी धाव वेगाने कंप्लीट होत असताना मला मिळाली. 2 धावा आल्या. ऋषी स्वतः कर्णधार म्हणून त्याच्याकडे सध्या दगडीला टीमचं महत्वाचं योगदान तो देतोय. अरविंद तुडीलकर हा टीमचा कॅप्टन असला तरी संपूर्णतः धुरा ऋषी केसरकरकडे राहिलेली आहे आणि आज नेत्यासोबत एक चांगल्या साईड ॲक्टरची भूमिका त्याला अदा करावी लागणार आहे. एका बाजूला कॅप्टन आहे, त्याच वेळेला ऋषीच्या जिथे पिताश्रींना आपण पाहतो शंकर कृष्ण केसरकर साहेब यांच्या मालकीचा संघ आहे, स्वतः सरपंच साहेब यांच्या मालकीचा संघ आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल प्ले अँड मिस उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता. प्रचंड वेग इथून पाहायला मिळतोय. शंकरजी केसरकर साहेब यांना पण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. खरं तर शर्यती आणि झुंजींचा गेले अनेक वर्षाचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. आज त्यांनी आपला संघ या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून उतरवलेला आहे. फलकावरती बनलेले आहेत ते 22. यावेळेचा बॉल वेगाने इथून पाहायला मिळाला होता. आतमध्ये वळण घेणारा शरीरावरती आढळलाय. सूरज सोनावण्याच्या अगेन्स्ट रन बनवणं ही बाब सोपी नाही आहे. ज्या रीतीने गोलंदाजी तो करताना पाहायला मिळालाय. हा चेंडू मात्र एक चांगल्या धाटणीचा पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल खाली राहिला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय आणि आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळेल. लगातारचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले आहेत. सूरज सोनावणे गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती करत असताना आपण पाहत आहोत. आमचे डीजे आकाश यांचं आगमन झालेलं पाहायला मिळते. यावेळेला ऑफ ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. अरमान वारोसेला आपण पाहतोय वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. षटकारांचा बादशहा त्याला पण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या सध्या दगडीला एकेरीच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 2 षटकामध्ये 20 आल्या होत्या. याही षटकामध्ये धावा थांबवल्या सूरज सोनावणे. एक निश्चित आली, दुहेरीचा प्रयत्न आणि सेकंड रन कंप्लीट. जिथे 1 होती ना तिथे 2 कंप्लीट झाल्या. 2 आल्या. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारते. स्कोरकार्डवरती बनलेल्या त्या 25. पहिल्या षटकामध्ये 6, या षटकामध्ये 5. एकंदरीत 1 विकेट 11 धावा खर्च करत 2 षटकामध्ये ज्याने मिळवलेल्या आहेत तो सूरज सोनावण्याचा एक स्पेल संपला. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 25. तीन षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती आहेत. तर 3 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळाला. धावफलकावरती सध्या परिस्थितीमध्ये केवळ 25 आहेत.
पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये केवळ 5. सूरज सोनावणे इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहिलेला आहे आणि सुपर 12 मध्ये जर का तो गेला ना तर ज्याने आवर्जून काही गोष्टींचा विचार केला त्याचा उलगडा आपण करणार आहोत. आज आमच्यासोबत एका बाजूला कल्पेश मोहिते तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये सूरज सोनावणे आहेत. एक असे जवळचे मित्र. अलीकडच्या कालावधीमध्ये मैत्री थोडासा दुरावा निर्माण झाला आहे कारण कामाच्या व्यापामुळे हे थोडेसे दूर आहेत, परंतु त्यांच्या मैत्रीच्या शपथा गेले अनेक वर्ष खाल्ल्या जातात. कल्पेश मोहिते आणि सूरज सोनावणे यांच्या व्यतिरिक्त पोलादपूरचा क्रिकेट अधुरा आहे आणि आज त्यापैकी एक मित्र मैदानाच्या आतमध्ये आहे, एक मित्र मैदानाच्या बाहेर आहे. तो सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालेला आहे आणि दुसरा मित्र प्रयत्न करतोय क्वालिफाय होण्याचे. सुमित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर सोडून दिला होता. दिशाही नाही. सुमितला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने लांबलचक फटका पाहायला मिळतोय. ऋषी केसरकर याच्या बॅटमधून येतोय हा उत्तुंग षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळाला पुढ्यातल्या बॉलवरती. यावेळेचा बॉल फुलर लेनचा लोअर फुलटॉस बनवला. ऑन ड्राईव्ह केलाय. ऋषी केसरकर लढतोय मैदानाच्या आतमध्ये. मागील 2 बॉलमध्ये 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. साहिल होते त्या ठिकाणी. एक प्रोफेशनल लेवलचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. साहिल मानेला आपण पाहत आहोत. आयकॉन म्हणून पोलादपूर तालुक्यामध्ये ज्या साहिल मानेची मागणी आहे ना तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थोड्याच दिवसामध्ये फरदीन काजी सोबतही त्याला आपण खेळताना पाहणार आहोत. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. कट केलाय. सूरज सोनावणे वेगाने चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 36 धावा धावफलकावरती पोहोचताना पाहायला मिळाली. तर काही प्रेक्षकांची हितगुज करत असताना गणेशजी केसरकर सरांना आपण पाहिलं होतं. फरदीन काझी या मैदानावरती खेळला पाहिजे किंवा पोलादपूर तालुक्यामध्ये खेळला पाहिजे असं प्रत्येक जण म्हणतोय, परंतु अलीकडे एका मॅचसाठी 5-5 लाख रुपयाचं पारितोषिक लावावं लागतं. त्याच वेळेला ते खेळाडू खेळतात. केवळ एका मॅच बद्दलच मी चर्चा करतोय. टुर्नामेंटचा विचार करा. जवळपास 20 ते 25 लाखाचं पारितोषिक ठेवावं लागेल एखादी स्पर्धा करण्यासाठी आणि त्यासाठी पाठबळ मोठं लागेल. प्रेक्षक वर्गाने सडळ हाताने या गोष्टी केल्या तरच ते खेळाडू खेळू शकतील. एखादी प्रेक्षणीय मॅचचा खर्च 5 ते 6 लाख रुपयाचा आहे. पुढचा बॉल. या वेळेचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना मला मिळतो आहे. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना मला मिळेल. धावफलकावरती धावा बनल्या त्या केवळ 36 आहेत. ऋषीने या षटकामध्ये सातत्याने धावा गोळा केला. 1 षटकार टोकला. 2 दुहेरी आल्यात. तदनंतर 2 डॉट बॉल देखील आलेले पाहायला मिळाल्यात. ऋषी हाच विचार करत असेल की ज्या गोष्टी व्हायला नको त्या होत असताना पाहायला मिळाल्यात. डॉट बॉल आल्यात. संघाची धावसंख्या बनली आहे ती 36 ऑन दी बोर्ड. यावेळेचा बॉल कॉट बिहाइंड विकेट. ऋषी केसरकर ज्या रीतीने तो बॅटिंग करत होता धावा आणि धावा सातत्याने त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत होते आणि अशा परिस्थितीमध्ये तो झाला आउट. 36 ला दुसरा फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. खरं तर 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. या स्पर्धेमध्ये केवळ पवारांचाच बोलबाला राहिला आहे आणि आजही आपण पाहतोय. मला वाटतं उद्याच्या दिवशी
अनिकेत पवारला तुम्ही पुन्हा एकदा सुपर 12 मध्ये खेळताना पाहणार आहात. उद्या अनिकेतने ओपनिंग केलीच पाहिजे, कारण केवढ्या मॅच मध्ये आम्ही प्रतीक्षा करावी की अनिकेत कधी बॅटिंगला जाणार, कधी बॅटिंगला जाणार. एक सामना वाट पाहून पाहून आम्ही थकलो होतो, परंतु त्याच मॅच मध्ये त्याने 2 ओव्हर टाकल्या रागारागात, केवळ 4 धावा 2 षटकांमध्ये दिल्या, त्याने 3 विकेट मिळवल्या. आणि ती गोष्ट वेगळी आहे की त्याच्या नो बॉल साठी त्याने स्वतःच चॅलेंज केलं होतं पंचांना. काय कॉन्फिडन्स आहे त्याचा, या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. इंचाने नाही फुटाने नो बॉल टाकून आपण आत्मविश्वास दाखवतो. हा बॉल इथून मात्र ते यष्टिरक्षकाचा वेध घेईल. षटक क्रमांक प्रगतीपथावरती पाहायला मिळते, ते 5वं आहे. गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला आहे. आर्यन दरेकरला आपण पाहतोय. हे षटक महत्वाचं राहील, कारण धावा थांबवल्या गेल्या 36 आहेत. अरविंद तुडीलकर सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा पाहायला मिळतोय. त्यावेळेचा बॉल सरळ केला होता. आर्यन चांगली गोलंदाजी करतोय. डॉट बॉल त्याच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाल्यात. अचूकता, भेदकता, कलात्मकता, सादरीकरण, गोलंदाजीच्या भात्यामध्ये असणाऱ्या शस्त्र आणि अस्त्रांचा वापर आपण करायला हवा, आणि तो होतोय. यावेळेचा बॉल ऑन साइडला गुडघ्याचा आधार घेतला आणि चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय षटकार पाहायला मिळाला होता ऑन साइडला. फुललेनचा बॉल पुढ्यात आला. लांब लचक षटकार इथे ऑन साइडला स्लॉक स्वीप करत असताना षटकार ठोकलेला पाहायला मिळाला आहे. अभिजी मेहता साहेब यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला लगातारचा दुसरा. फुल पॉवरफुल, डिलाइटफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल षटकार. स्पर्धेच्या माध्यमातून आज आम्ही आदरणीय मुन्नाजी मुजावर साहेब यांचे विशेष करून आभारी आहोत. मनसूर वडापाव आज खमंग मेजवानी ऑफिशियल साठी ज्यांच्या माध्यमातून होती, ते मुन्नाजी मुजावर साहेब यांचे आम्ही आभारी आहोत. तथा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही विशेष करून आभारी आहोत ते अभिजी मेहता साहेब यांचे देखील. ऑफिशियल साठी नेहमीच त्यांनी सढळ हाताने काही ना काहीतरी मदत केलेली आहे. अरविंद बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि त्याचे पिताश्री स्वतः हा सामना पाहत आहेत. आणि खरं तर आज त्यांना आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेब आपलंही हार्दिक स्वागत आहे. 2 बॉल 2 षटकार आल्यात. अरविंद तुडीलकर ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय, संघाची धावसंख्या 48 बनलेली आहेत. उद्याने इंजिनियर आहेत दोन्ही बंधू, आणि सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असताना मला मिळालेत. आदेश तुडीलकर, अरविंद तुडीलकर. धावामध्ये कर आणि बॅट मधून धावा. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मी त्यात धावा 6 आहे. लगातार 3 बॉल वरती आल्यात. 3 षटकार. 54 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 3 बॉल 3 षटकार. अतिशय खेळ इथून पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर कनेक्शन. धावा आणि धावा सातत्याने येतात. अरविंद तुडीलकर 3 बॉल 3 षटकार. आज चौथा येतोय की काय? आडव्या बॅटने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 बॉल वरती 4 षटकार आल्यात. आर्यन दरेकरची अगदी धुलाई डिटर्जंटच्या विना. षटकार. खरं तर देवळे गाव मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आई कुलस्वामिनी 11 देवळे. एक गाव एक गणपती या संकल्पनेच्या आधारावरती या गावाकडे आपण नेहमी पाहतो. वारकरी संप्रदायाचा वासा आणि वारसा आहे. गणेशजी केसरकर साहेब यांना आपण पाहिलं. कॅश प्राइज आलेला आहे. मला वाटतं खेळाडूवरती पैशाचा उधळण होती की काय. स्वतः बंधू आलेत मैदानाच्या आतमध्ये. आदेश तुडीलकर मैदानाच्या आतमध्ये येतोय. पैसे उडवू नका, आणि ते आतात त्याने दिले आहेत. पहा, खरं तर
बंधू आहेत, बंधूने बंधूचं प्रेम दाखवलं. छोट्या बंधूने मोठ्या बंधूच्या पायाला हात लावून मात्र चरण स्पर्श केलेले आहेत. बाबा देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बाबांना आपण पाहत त्यांचाही आनंद गगनात मावेनासा. अरविंद तुडीलकरने जी बॅटिंग केली आहे आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांनाही पाहतो. अरविंद तुडीलकर याचे काका सुलते यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना त्यांनाही आपण पाहतो आहोत. त्यांनाही तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. स्वप्नील चोरगे यांच्या रूपामध्ये आणखीन एक कॅमेरामॅन tenniscricket.in ला लाभलेला आहे. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कमध्ये प्रशांत आलाय. प्रसन्न जीत याला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कमध्ये तो दाखल होत असताना पाहायला मिळतो. हा डगआउट आहे. हा खेमा तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. आमचे कॅमेरामॅन स्वप्नील चोरगे यांना देखील दाखवलं जात होतं. बॅटची आतली कडा स्ट्राईक रेंजला अरविंद येतोय. 4 बॉल 4 षटकार ज्या रीतीने त्याने बॅटिंग केली आहे. नारायणजी तुडीलकर साहेब यांना आपण पाहिलं होतं. स्वप्नील चोरगे यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. आमचे कॅमेरामॅन अगदी हाय डेफिनेशन कॅमेरा कसा वापरावा ना तो आज त्यांच्याकडे पाहून मिळतोय. संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. 14 चेंडू आणि 41 धावा अरविंद तुडीलकर बॅटिंग करतोय आणि हा तो खेमा आहे जो आनंदी आहे. कुलस्वामिनी 11 देवळे गाव उजव्याच्या बाहेर 41 मध्ये आणखी धावा 4 ऍड करा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघालाय. अरविंद तुडीलकर बॅटिंग करतोय. 45 वरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. तब्बल धावा आल्यात त्या 65 ऑन दी बोर्ड. एक पात्री अभिनय केला या खेळाडूने. 45 धावा धावफलकावरती बनल्या. 3 अर्धशतक आलंय. पहिलं राजेश गाडगे, दुसरं समीर भोसले, तिसरं द्वितीय मात्र आयान तारलेकर. चौथं येईल का? पुढचा बॉल. हा चेंडू डावी एसी सोडून जाणारा इथून पाहायला मिळालाय. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. आयान तारलेकरने एक अर्धशतक ठोकलं जे 20 बॉल 63 धावांचं होतं. 23 बॉल आणि 63 धावा. 22 बॉलमध्ये 50 धावा समीर भोसलेने बनवल्या. 23 बॉलमध्ये 50 धावा राजेश गाडगेने बनवल्या. 66 आहेत. लोड फुलटोच होता. ऑन ड्राय केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न. स्ट्राईक रेंजला थ्रो. धावा मिळाल्या त्या 2. 68 धावा. 68 ऑन दी बोर्ड आहेत. सिद्धेजी सेठ साहेब यांना आपण मला वाटतं गेल्या 5 पर्वामध्ये गेले 4 पर्व आपण पाहिले. 5वं पर्व आपण पाहतोय. क्वचित आणि कमी वेळेला सर्वाधिक कमी कालावधीसाठी व्यासपीठावरती पाहतो. हा लोअर फुलटोच होता. ऑन साईडला केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक तैनात बाउंड्री लाईन वरती. सिंगल येते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली. या संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 69 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. आदरणीय संजयजी शेठ साहेब यांना देखील आपण आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. आज त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय. गौरांगजी शेठ साहेब यांनाही देखील आपण पाहिलं होतं. त्यांचा संघ काल खेळत असताना रॉयल पीपल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यावेळेचा बॉल ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात वेगाने चेंडूवरती येतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिहेरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव तिसरी घेत असताना फलंदाज बाद झालाय. इवान सेठ यांना देखील आपण पाहिलं होतं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि संपूर्ण परिवार आज मी आवर्जून म्हटलं होतं की हा फॅमिली शो आहे. 2 धावा आलेल्या संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने बधारते आहे. 71 बनल्यात. 72 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळालंय. 72 रनचं टार्गेट. अरविंद तुडीलकरने अफलातून इनिंग साकारलेली पाहायला मिळाली. जशी या 72 धावसंख्येचा पाठलाग करताना पाहायला मिळाला. आणि काय घडणार काय बिघडणार. आमचे जवळचे मित्र आणि तथा एक यशस्वी असे समालोचक महाराष्ट्रभर भ्रमंती ज्यांची चालू आहे. पुण्यामध्ये आयकॉन स्पर्धा ज्यांनी कव्हर केलेल्या आहेत. अगदी आपण पाहिलं धाराशिव जिल्ह्याला बिलॉंग करत कृष्णा सातपुते
यांच्या तालमीतील हा पट्ट्या आज मात्र पाहायला मिळतो. या पण त्यांचा आवाज ऐकूयात. निलेजी पवार सरांचा आवाज ऐकायला मिळेल या सेकंड इनिंगमध्ये. परंतु आपण पाहिलं ना या समालोचन क्षेत्रामध्ये ते केवळ आणि केवळ संदीप सरांमुळेच आलेले आहेत. 6 वर्षापूर्वी अगदी संघाच्या सोबत होते, C11 संघाच्या सोबत. परंतु आज समालोचक हातामध्ये माईक ज्यांनी दिला ते संदीपजी कदम सर. प्रत्येकासाठी काही ना काहीतरी त्यांनी केलेलं आहे. आज गणेशजी बाविस्कर सर पंच आहेत तर त्याच्या मागेही संदीपजी कदम सरांचा एक सर्वाधिक मोठा वाटा आहे, हात आहे. आज खरं तर आपण पाहिलं एक उत्कृष्ट असे पंच म्हणून सचिनजी सावंत सरांना आपण पाहतो. आज ते पंच आहेत, त्याच्याही पाठीमागे संदीपजी कदम सर आहेत. संदीप माने आहेत जर का पंच आहेत त्याच्याही पाठीमागे आज आपण पाहिलं संदीपजी कदम सरच आहेत. आणि म्हणून आज एवढं मोठं प्लॅटफॉर्म ज्या खेळाडूंना मिळत आहे त्याच्या पाठीमागे संदीपजी कदम सरच आहेत. आणि त्यामुळे आज संदीप कदम सरांच्या खरं तर आपण पाहिलं माध्यमातून एक स्वप्न त्यांनी पाहिलं आणि ते आज त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यशस्वी करून दाखवत आहे. स्क्रीनवरती महेशजी साळवी यांना पाहिलं जात असताना मला मिळत आहे. होय, हाच ते महेशजी साळवी आहेत आणि त्यांच्या साथीला सध्याच्या घडीला आपण काही चर्चा होत असताना मला मिळते आहे. काही माणगावमधून प्रेक्षक आले, काही खेडवरून आले, काही उद्या आणखीन गर्दी वाढताना पाहायला मिळेल. या निलेशजी पवार सरांचा आवाज ऐकूयात. पवार म्हटल्यानंतर पवार काकांनाही आपण पाहतोय स्क्रीनवरती. बालाजी खरं तर A1 क्वालिटीचे असा आज तुम्ही जर का पोलादपूर तालुक्यामध्ये आज या स्पर्धेच्या माध्यमातून बालाजीच्या माध्यमातून बालाजी आईस ज्यूस सेंटर जर का आज इथे उभं आहे त्याच्या मागे पवार आहेत. पवारांचाच बोलबाला उद्या पवार बॅटिंगला येत असताना तुम्ही ओपनिंगला पाहाल. या सामन्याला सुरुवात होते. निलेश पवार सरांचा आवाज ऐकूयात. हेलो चेक हेलो. हेलो चेक हेलो. चला पुन्हा एकदा आजच्या या शेवटच्या इनिंगकडे वळूया आपण. आजची रात्र आणि शेवटचे 6 षटकं. धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकामध्ये 72 धावा म्हणजे 12च्या सरासरीनं धावा बनवायच्यात. 12ची सरासरी पहिल्या जी बनवायची आहे रोशन 11 पोलादपूर या टीमला. आणि हा धावा बनवू शकतो रोशन 11 पोलादपूर, कारण या टीममध्ये सूरज सोनावणे, त्या टीममध्ये भाऊ अंडे सूरज गायकवाड, त्याच्यानंतर या टीममध्ये सुमित वाघमारे, होमला आपण या टीममध्ये पाहतोय. बरेचसे खेळाडू आहे. चांगली बॅटिंग लाईनअप या टीमकडे देखील आहे आणि ह्या धावा ते बनवू शकतात. 72चा पाठलाग करायचा आहे 6 षटकामध्ये. अक्षय निर्मल सरांना आपण पाहतोय पंतच्या भूमिकेमध्ये. गणेशजी बाविस्कर सरांना आपण पाहतोय पंतच्या भूमिकेमध्ये. या शेवटच्या मॅचसाठी आपण आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकला. जयजी भोसले सर यांचा आवाज आपण पाहतोय 4थ्या रात्रीमध्ये देखील. आज जॉईन झालेत गणेशजी केसरकर सर आणि सूरज शिंदे सर यांना आपण पाहिलं. उद्याच्या दिवसामध्ये चंदू शेट्टी सरांचा आवाज तुम्हाला उद्याच्या रात्रीमध्ये ऐकायला मिळेल. सुपर 12 साठी उद्या दाखल होत आहेत. योगेश पेनकर पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं त्यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. शेवटच्या दिवसात देखील कोणतरी आपण घेऊन येऊ असं सिद्धेश शेठ साहेबांनी सांगितलं. परंतु कल्पेश मोहिते पहा व्यासपीठावरती आहे. कल्पेश मोहिते आणि रवी सरांनी का थांबलेत तर सूरज सोनावणेची बॅटिंग दुसऱ्या इनिंगमध्ये बघायचे. अभि मेहता देखील मला वाटते त्याच्यासाठी थांबलेत. अभि मेहता मला वाटतं सूरजचीच बॅटिंग पाहण्यासाठी. मला बरेचसे प्रेक्षक आता सूरजची बॅटिंग पाहण्यासाठी थांबलेत. ची आवश्यकता आहे 36 बॉल मध्ये. चला बॅटिंग ऑर्डर मैदानामध्ये आठवा. आघाडीची जोडी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची. परंतु नक्कीच नाईटची स्पर्धा आणि प्रवीण दुगाडे सरांचा आवाज जो पाहिजे होता असं काहीशे प्रेक्षक म्हणतायत. परंतु काही दुखापतग्रस्त प्रवीण दुगाडे सर त्यांची उपस्थिती लाभली असती, परंतु काही आजारपणे त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. पुढच्या वर्षी नक्की देतील. आणि खास करून आमचा शुभम मुतेकर पप्पी
त्यांचा आवाज ऐकायला पाहायला मिळाला होता. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आघाडीची जोडी मैदानात दाखल होत्या. चला, आमचा कॉमेंट्री बॉक्स देखील या ठिकाणी दाखवला जातो. आमचे गुणलेखक शुभम मुतेकर पप्पी यांना देखील आपण पाहतोय. अजिंक्य सकपाळ आपण स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. अरविंद तोडीलकरनी जी काही खेळी केली त्याच्यासाठी महेश साळवे यांच्याकडून 500 रुपये आलेत. चला, खेळी झाली, 50 धावा बनवल्या, त्याच्यानंतर बक्षीस सिद्धेश शेठ साहेब येते आणि ते आपण अनाउन्समेंट करतो. अरविंद तुडीलकरने खेळी केली चांगली, त्याच्यासाठी 500 रुपये आलेत. आले, येस, महेश साळवे यांच्याकडून ते 500 रुपये आलेत. ओके. चला, बक्षीस उद्याच्या आणि परवाच्या दिवसामध्ये देखील पैसे जमा करा. अनाउन्समेंट तेव्हाच केली जाईल. आणि शेवटच्या दिवशी 8:30 वाजता आपण पहिला ड्रॉ करणार आहोत. तो SKच्या बॅग ज्या दिल्या जाणार आहेत, 30 बॅग. मैदानामध्ये बॅटिंगसाठी सूरज सोनावणे आणि त्याच्या जोडीला जर आपण पाहतोय पुन्हा एकदा सूरज गायकवाड. हे दोन आघाडीचे बॅटर्स 72चा पाठलाग करायचा आहे. सर्वांना असं वाटतंय की सूरज हा सामना जिंकून देईल. दोन्ही सूरज, परंतु देवळे गावाकडे देखील बॉलिंग लाईनअप चांगली आहे. पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती अंकित गोळे आलाय. पहिलाच बॉल फिरवलाय, वळवलाय, बॅट आडवी केली, सरळ बॉल निघून गेला विकेट कीपरकडे. डॉट चेंडू, पहिला चेंडू आला निर्धाव स्वरूपाचा. डॉट बॉलने सुरुवात अंकित गोळे आपल्याला पाहायला मिळतोय. अंकित गोळेला आपण पाहतोय. पहिलं षटक तो हाताळतोय. पहिला बॉल डॉट आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 30 सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक क्षेत्ररक्षक आपण लॉंग ऑफ मध्ये अरविंद तुडीलकरला पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये तो फिल्डिंग करतोय. पुढचा बॉल अंकित गोळेचा. हा बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न झाला, परंतु बॅटवरती बॉल कनेक्ट झाला नाही. एक धाव कंप्लीट निश्चित होईल आणि झाले देखील. आता खातं खोललं जाते या धावेनं. एक धाव मिळते. लेग बाईची एक धाव. पंच गणेशजी 22 आम्हाला कळवत आहेत. दुसऱ्या बॉलवरती खातं लेग बाईच्या धावेने खोललं जात आहे. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात आमच्या व्यासपीठावरती सिद्धेश शेट युवा मंच संपूर्ण जो पाहायला मिळतोय. कोल्ड कॉफीचे सर्वे सर्वा त्यांना आपण पाहतोय अगदी स्क्रीनवरती, परंतु अद्याप कोल्ड कॉफी काय आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे ऑफिशियल पर्यंत. पुढचा बॉल अंकित गोळे. हा बॉल समोर खेळाय, सुरेख फटका, क्षेत्ररक्षक बॉल खाली. ऋषी केसरकरने हा झेल टिपलाय आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र आली आहे. सूरज सोनावणे 0वरती बाद. सबको नाराज कर दिया सूरजने, ऐसा असंच म्हणावं लागेल आता. पक्का संदीप माने देखील महाडवरून या ठिकाणी आले, कारण सूरजची बॅटिंग पाहिजे, परंतु सूरजने निराशा केलाय. बाद झालाय. अगदी हळूवार पावलांनी मैदान तो सोडते. गेली 4 पर्व सूरज सोनावणे ज्या संघामध्ये गेलाय, कॅप्टन झालाय, संघ क्वालिफाय झालेला पाहायला मिळाला आहे. परंतु आज त्याचा प्रयत्न होता, पहिली मॅच जिंकला, परंतु या मॅच मध्ये अजूनही मॅच संपलेली नाहीये. मैदानामध्ये सुमित वाघमारे आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गेली. पहा, आपण स्क्रीनवरती पाहतोय आमचे दोन दिग्गज समालोचक जयजी भोसलेकर आणि गणेशजी केसरकर यांना आपण पाहतोय. पहाडी आवाज पोलादपूरचा आणि एक आमचे महाराष्ट्रामधील नामवंत समालोचक, आणि आमच्या पोलादपूरकरांना आता त्यांचा आवाज हवा असा वाटतो. नेहमीच पोलादपूरकरांसाठी अगदी धावून येतात, प्रत्येक स्पर्धांमध्ये असतात. जयजी भोसले सर माझे आवडते समालोचक आणि माझ्या जवळचे. जयजी भोसले सर यांचा आवाज तुम्ही आपण 4थ्या रात्री देखील ऐकला. पुढचा बॉल अंकित गोळेला आपण पाहतोय. विकेट त्याला मिळाली आहे, मोठी विकेट त्यांनी घेतली आहे मॅच मध्ये, कलेक्टने दिली. रिव्हर्स फटका खेळायचा प्रयत्न, बॉल निघालाय मागे. लॉंग स्टॉप रिजनला कार्पेटच्या साह्याने वेगाने पुन्हा जातोय सीमारेषा पलीकडे. 22चा चौकार हा मात्र कळवला जातोय. 4 धावा आल्या या टीम मध्ये. सुजलला आपण पाहतोय, तसेच
श्री कुंभार हा देखील गोलंदाज या टीममध्ये चांगली गोलंदाजी आहे, चांगली बॉलिंग या टीममध्ये देखील पाहायला मिळते. परंतु इथून बॅटिंग करावी लागेल दोनही बॅटर्सला. एका बाजूला आपण सूरज गायकवाड, आता सुमित वाघमारे मैदानात दाखल झालाय, तिसऱ्या क्रमांकावरती तो आलाय. इथून पुढे त्याला देखील बॅटिंग करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील, पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, दोघांनाही भागीदारी करावी लागेल. आणि सुमित वाघमारेकडे क्षमता आहे, त्याने अशा मॅचेस कित्येक वेळेला जिंकून दिल्यात आपल्या टीमसाठी. हा बॉल जर पाहिला तर निघून जातोय. पुन्हा एकदा वेग पाहायला मिळाला. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू जो पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती केवळ 5 आहे पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 धावा पाहतोय. सुरुवात अशीच झाली होती ऐकुलस्वामिनी देवळे संघाची. शंकर केसरकर साहेबांचा संघ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करतोय. ऐकुलस्वामिनी 11 देवळे, अक्षयजी केसरकर हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. हा बॉल या ठिकाणी रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता. पुन्हा एकदा अटेम्प्ट झाला नाही, चांगला कनेक्ट झाला नाही. विकेट किपरकडून थोडीशी चूक झाली, एक सिंगल मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पहिल्या षटकांच्या समाप्ती अखेरीस एक बाद झाली ती 6 धावा. अशी सुरुवात आपण पाहिली होती जी मात्र ऐकुलस्वामिनी 11 देवळे संघाची. परंतु अरविंद तुडीलकर शेवटच्या षटकापर्यंत थांबला आणि त्याने धावा मात्र बनवल्या. अरविंद तुडीलकरच्या बॅटमधून आपण धावा पहिल्या डावामध्ये 48 धावांची बॅटिंग त्यांनी धावसंख्या उभी केली. 17 बॉलमध्ये 48 धावा, 4 षटकार, 4 चौकार त्याचे पाहायला मिळाले. आता देखील गुजरातवरून बडोद्यावरून ही मॅच पाहिली जाते. बडोद्यावरून देखील हा सामना पाहिला जातो, ही स्पर्धा पाहिली जाते. का सांगितलंय तिकडून देखील ही स्पर्धा अशीच पुढच्या वर्षी देखील अजून मोठी झाली पाहिजे. पर्व 5वं. सूरज कधी हार मानणारातला नाहीये, त्याचा संघ देखील, त्याची टीम अजून खेळते. रोशन सावंत आणि स्वप्नील भुवड यांच्या मालकीचा संघ. प्रयत्न करावे लागतील त्यांना. प्रयत्न केले तर हा सामना ते जिंकू शकतात आणि सुपर 12 मध्ये जाऊ शकतात. परंतु सध्याच्या घडीला केवळ 6 धावा आहेत, एक विकेट गमावली आहे. रोशन 11 पोलादपूर या टीमने चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये अंकित गोळे, सांबारगणी बुद्रुक या संघाचा आपण खेळाडू पाहतोय. मावळ्यादेवी क्रिकेट क्लब सांबारगणी बुद्रुकचा हा एक युवा खेळाडू आहे. पहिल्या PTPLचं पर्व अंकित गोळे, संदीप कदम यांच्या संघामध्ये पाहायला मिळाला होता आणि तिथून या खेळाडूची ओळख झाली होती. PTPL पहिलं पर्व, त्याच्यामधून आपल्या तालुक्यातील खेळाडू ओळखू लागले. शुभम उतेकर असेल, रोहन आपला पाहिला रोहन कदम, कोरोनामधील हे खेळाडू जे मात्र आपल्याला या स्पर्धेत तालुक्यामध्ये पाहायला मिळाले. सोमनाथ आलाय, सोमनाथ उतेकर. बोरावळे एक्सप्रेस पहिलाच बॉल बीट केलाय. वारंवार असे फटके खेळायचा प्रयत्न करतोय सुमित वाघमारे, परंतु बॅटवरती काही कनेक्ट होत नाहीयेत. पहिल्या मॅचमध्ये बाद झालं, दुसऱ्या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. सोमनाथ देखील पहिल्या मॅचमध्ये खेळला होता, या अगोदरच्या मॅचमध्ये देखील पाहायला मिळाला होता. बोरावळे एक्सप्रेस जी पाहायला मिळते धावा. इथं मात्र जर पाहिलं तर सुमित वाघमारे सलग 4 बॉल डॉट आलेत. सोमनाथने देखील डॉट बॉलने सुरुवात केली या षटकाची. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये डावकुरी हाताचा गोलंदाज ज्याने DVPLच्या स्पर्धेमध्ये चांगली बॉलिंग केली होती, या चेंडूला सन्मान दिला. आखूट टप्प्याचा बॉल होता, हलक्या हाताने प्लेस केला ऑन साईडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. तिकडे एक सिंगल तिथून मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जी मात्र पुढे गेली. रोहित जांभळेकर यांना आपण व्यासपीठावरती पाहतोय. बांदल साहेब यांना देखील आपण व्यासपीठावरती पाहतोय. केतन पवार यांचं कौतुक दररोज व्हायला हवं, कारण जी खेळपट्टी बनवली ह्या स्पर्धेसाठी विशेष मेहनत. शुभम उतेकर आणि केतन पवारला आम्ही नेहमी पाहायचो ग्राउंडमध्ये आणि नेहमी चर्चा व्हायची केतन सोबत की विकेट झाली पाहिजे आणि चांगलीच बनवली देखील. मैदान देखील 4 दिवसामध्ये बनवलं गेलं. सिद्धेश शेट्टी युवा मंच, यंगस्टार मित्र परिवार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत असणारी ही PTPL प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहे. पुढचा बॉल भवंडे, हा फटका खेळायचा होता परंतु पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवतोय सोमनाथ उतेकर. बोरावळेचा हा गोलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करतोय आणि आता देखील सध्याच्या घडीला हात खोलू देत नाही. आजच्या दिवसामध्ये आयान तारलेकरची बॅटिंग पाहायला मिळाली. लांबवरचे षटकार आयान तारलेकरच्या बॅटमधून आज आपण पाहिले पहिल्याच मॅचमध्ये. सूरज गायकवाडने अद्यापही खातं खोललेलं पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलची मालिका चालूच आहे.
सुमित वाघमारेने देखील खातं एका धावेने त्याने खोललं, परंतु 4 बॉल डॉट आले. आणखीन एक आडव्या बॅटनं आता मात्र आलाय, परंतु क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय तिकडे. चुकी झाली. सोहम भोसले त्या ठिकाणी होता. आज त्याने या स्पर्धेमध्ये या पीटीपीएलच्या पूर्व पार्श्वमध्ये कॅचेस सोडल्यात. कोंडवीचा हा खेळाडू, त्याच्याकडून ही चूक झाली आहे. धावा या ठिकाणी मिळाल त्या एकेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. पहा ॲक्शन रिप्ले. सोहम भोसले तिकडे होता आणि सहज सोपा झेल त्याने सोडला. हातातून बॉल निसटला. जीवदान मिळालं आता सूरज गायकवाडला. त्याचा फायदा त्याला घ्यावा लागेल. एक्सप्रेशन पहा. आपण पाहतो स्क्रीनवरती गोलंदाजाचे सोमनाथचे, कारण धावा त्याने कमी खर्च केल्यात. विकेट देखील त्याला मिळाली असती. हा बॉल बराचसा बाहेर पचिंग केलाय. पंचांनी आमच्याकडे सांगितले, अक्षर निर्मळ सांगतात की हा बॉल वाईट आहे. वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. एक्स्ट्राच्या धावेने संघाची धावसंख्या 9 वरती पोहोचली. धावा बनत नाहीयेत. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 31 धावा जर आल्या असते ना, तर पुढील 4 षटकामध्ये सामना सोपा झाला असता. परंतु आयकुल स्वामींनी देवळे संघाच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. एक विकेट त्यांना महत्वाची मिळाली, ती म्हणजे सूरज सोनावणेची. हा बॉलला पुन्हा एकदा आता मात्र जर पाहिला तर वाईट आर्क टाकला गेला, सोडून दिला. परंतु पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा DRS घेण्यात आलाय. प्रदीपजी शिंदे आपण यांना पाहतोय, तिसरे पंच. प्रदीपजी शिंदे पोलादपूर तालुक्यातील कामथे गावचे हे पंच आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. आज 4थ्या दिवसामध्ये त्यांची कामगिरी. काल परेश साळवीला आपण पाहिलं चांगली बॅटिंग करत असताना. मंगेश 11 लोहारे टीमसाठी महेश साळवी आणि परेश साळवी यांना आपण नेहमी पाहतो. काल परेश साळवी चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला. आणि क्वालिफाय देखील सुपर 12 मध्ये झालाय. उद्या योग्य बॉल आहे. योग्य बॉल. डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉलची मालिका शुभम चालूच आहे. मोठा फटका अद्यापही जर पाहिला तर आलेला नाहीये. चौकार किंवा षटकार यायला होता 2 षटकामध्ये, तो आलेला नाहीये. ही चिंतेची बाब असणार आहे, कारण धावा आल्याच नाहीये या 2 षटकामध्ये. सोमनाथ उतेकर. बोरावळ एक्सप्रेस पुन्हा एकदा निघाली आहे. हा बॉल इथे या ठिकाणी खेळाय फटका, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुमित वाघमारेचा देखील अडचण दूर. सुमित वाघमारे देखील स्वस्तात बाद होतोय. चला कॅमेरामन आमचे सूरज, आता जे ड्रॉ परवाच्या दिवशी ड्रॉ करणार आहोत, लकी ड्रॉ कुपन, त्याच्या चिठ्ठ्या फोल्ड करतात. आतापासूनच तयारी चालू आहे. कोण असणार भाग्यवान विजेता, आणि सर्वांसमोर दाखवलं जातंय. इथं फेअर खेळलं जातं, कारण पोलादपूर तालुक्यामध्ये पोलादपूर आणि फ्री आहे. हे सर्व काही फ्री आहे तुम्हाला, त्याच्यासाठी हे सर्व फेअरच होणार आहे. कोणी जिंका. महाडवरून आले प्रेक्षक कुपन घेतलं. आज खेडवरून आले त्यांनी प्रेक्षक घेतलं. मानगाववरून आले त्यांनी लकी ड्रॉचं कुपन घेतलं. राकेश केसरकर, तुम्ही कुठे असाल तर आम्हाला संपर्क करा. राकेश केसरकर, देवळे गावचे राकेश केसरकर, त्वरित संपर्क करा. आमचे सिद्धेश शेट युवा मंच आणि सिद्धेश शेट आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येक काम अगदी निस्वार्थ आणि एकनिष्ठ करणार हे सिद्धेश शेट यांचे सहवंगडी, सर्व मित्र परिवार पाहायला मिळतो आपण स्क्रीनवरती. त्यामध्ये स्वप्नीलजी चोरगे साहेब देखील आहेत. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. त्या 2 बाद 9 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला थोडीशी घाई करा. शेवटचे 4 षटक गोलंदाजी मार्कवरती आता आपण पाहतोय. सुजल कुंभार आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय. अर्थात श्री नावाने देखील ओळखला जातो. श्री कुंभार
फिरकीपटू फिरकीचा जादूगार मैदानाच्या आतमध्ये आला. आडव्या बॅटनं हुक केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. आता चुकी होणार नाही. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का. म्हणजे पहा, 3 फलंदाजाकडून अपेक्षा होती. 3ही फलंदाज मोठी कामगिरी ज्यांनी केली नाही ते झाले बाद. बॅटिंग लाईनअप सूरज सोनवणे एक बॉल फेस केला, तो शून्यावरती बाद झाला. सूरज गायकवाड 5 बॉल त्याने फेस केले, 1 धाव त्याने केवळ केली. आणि आता सुमित वाघमारे तो देखील बाद झाला. त्याने 7 बॉल फेस करत 1 धाव केवळ केली आहे. तर स्वाती साळवी मॅडम यांच्याकडून देखील पारितोषिक आलंय. अरविंद तुडीलकरने ज्या 48 धावा बनवल्या त्याच्या बॅटिंगसाठी 500 रुपये ते देखील जमा झाले. मैदानामध्ये बॅटिंगसाठी ओम आलाय. ओम आणि त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतोय अरमान. बॅटची कडा घेतली, चेंडू मागे शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते. धाव मिळेल ती केवळ एक. इथून पुढे 1 धाव मिळते. शंकरजी केसरकर साहेबांच्या चेहऱ्यावरती आता मात्र नक्कीच हास्य असणार आहे आणि संपूर्ण देवळे गावावरती, कारण एक चांगली कामगिरी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ऋषी केसरकरची देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्याच्याच वडिलांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. हा फटका चांगला आहे, अरमानच्या बॅटमधून आलाय, परंतु क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप त्या ठिकाणी झालाय. टीपमध्ये वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात होता, तिकडे कॅच ड्रॉप झाला. राकेश त्या ठिकाणी होता, त्याच्याकडून हा झेल सुटलाय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 2 धावा मिळाल्यात. धावा इथून पुढे देखील होऊ शकतात, प्रयत्न करायला हवे. मागे खेळ आहे, हुकचा फटका होमच्या बॅटमधून 1 टप्पा घेतला, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि धावा आल्या 4 धावा आल्या. 4 धावांनी धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्या पुढे गेली 14 वरती. म्हणजे पहिला मोठा फटका आलाय, म्हणजे चौकार षटकार आला नव्हता, आता पहिला चौकार आलाय, तो म्हणजे ओमच्या बॅटमधून. आता रिव्हर्सचा फटका पाहायला मिळाला आणि तो देखील पाठवला. दोन बॅक टू बॅकचे चौकार आलेत. गेम पुन्हा एकदा ऑन झालाय, मॅच मध्ये घेऊन आलाय, पुढे सरसावलाय. डीप मिड विकेटला ऋषी केसरकर चेंडूवरती वेगाने जाईल, चेंडूची फेकी होईल. चांगली फिल्डिंग ऋषीची पाहायला मिळाली. धाव मिळेल ती केवळ एक. आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी नेहमीच ऋषी 100% एफर्ट देतो आणि आज देखील तसंच पाहायला मिळालंय. बॅटिंग देखील पहिल्या डावात त्याने चांगली केली. षटक संपलंय, तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 3 बाद 19 धावा. येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये धावांची आवश्यकता जी मात्र पाहायला मिळणार आहे. 72चा पाठलाग करत असताना 18 बॉलमध्ये पुढे करायचे आहेत. त्या 56 धावा. चला ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल. 18 बॉल 56 होऊ शकतात धावा, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, धावा बनवाव्या लागतील, बॅटिंग करावी लागेल दोघांना. अरमानमध्ये क्षमता आहे. अरमानची एक इनिंग आम्हाला आठवते, पुण्यामध्ये जाऊन त्याने धामणदेवी चषक होता त्यावेळेला जी काही इनिंग खेळली होती, असं वाटलं होतं की छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर सामना हरलाय की काय, परंतु त्याच्यानंतर त्याची ती बॅटिंग आजही आठवते. अठरा चेंडूमध्ये 53ची आवश्यकता आहे. 19 झाल्यात, 18 बॉल 53 झाल्या, 53 पाहिजेत. आणि तो संघ समोरील संघ होता मंगेश 11 लोहार. उद्या सुपर 12 साठी जे संघ दाखल झालेत, 11 संघ दाखल झालेत. आता 12वा संघ डिसाईड होईल. उद्या 3 वाजता रिपोर्ट बरोबर करायचा आहे, तुमच्या समोर ड्रॉ केला जाईल.
चला 18 बॉल 53 धावा होऊ शकतात. पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 3 आल्या आणि आता 11 आल्या. यस सूरज बरोबर राईट आहे. 20 धावा फलकावरती आहेत. हा बॉल मागे खेळाय ओमच्या बॅटमधून आणखीन एक मोठा प्रहार. बॉल सीमारेच्या पार. धावा मिळतील ह्या 4. चौकार आलाय ओमच्या बॅटमधून या 4 धावा. चला जुना बॉल मैदानामध्ये उपलब्ध करा. सार्थक चला आला. मॅच बॉल देखील आलाय. 4 ने धावसंख्या. प्रथमेश पवार आलेत. हा शेवटपर्यंत थांबणारा एकच खेळाडू प्रथमेश पवार दादू. संघ उद्या सुपर 12चा सामना खेळणारे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट गॅप मध्ये चेंडूला ढकललाय. 2 खेळाडू चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू थांबणार राईट निघून जाईल सीमारेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार जो मात्र येतोय ओमच्या बॅटमधून. 2 बॅक टू बॅक चौकार आले. संघाची धावसंख्या आता जी मात्र थांबली होती ती पुढे गेली आहे 28 वरती. 53चा पाठला करायचा होता 18 बॉल मध्ये. 52चा करायचा होता. सॉरी 52 करायचे होते 18 बॉल मध्ये. 2 चौकार आलेत. आता 44ची आवश्यकता. 16 बॉल 44 हे इक्वेशन आहे. या धावांचा पाठलाग करायचा आहे. 16 बॉल मध्ये 44 बनवायचे आहेत. ओम आपण पाहतोय चांगली बॅटिंग करतोय. 16 बॉल मध्ये 44 धावा होऊ शकतात. अशी बॅटिंग झाली तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी मिळेल. रोशन 11 पोलादपूर या टीमसाठी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. पायावरती चेंडू ब्रश झालाय. इथं मात्र लेग बी 4 साठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. चला बॉलिंग करणाऱ्या टीम कडून हा DRS घेण्यात आलाय. चेक केलं जाईल. तिसरे पंच प्रदीपजी शिंदे ते पाहायला मिळत आहेत. 72 धावांचा पाठलाग. 2 वाजून 55 मिनिटं झालेत. 5 वाजून 17 मिनिटांनी सुरुवात झालेली आहे आजच्या दिवसाला, आजच्या रात्रीला. आज 7 मॅचचं शेड्यूल. उद्या देखील 7 मॅच होणार आहे. सुपर 12च्या 6 मॅच आणि 1 मॅच प्रेक्षणीय असणार आहे ती. 3 वाजता उद्या सर्व कर्णधार संघमालक खेळाडू आपण रिपोर्ट करायचं. नॉट आउट. नॉट आउट. चला पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. अंकित गोळेला पुन्हा एकदा इन्व्हाइट केले. पहिला बॉल चौकार आला. दुसऱ्या बॉलवरती चौकार, परंतु तिसऱ्या बॉलवरती बीट केले ओमला. आता पुढे सरसावला. आता स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवतोय अंकित गोळे देखील. तिकडे देखील आणखीन एक डॉट. चांगल्या संघाची बांधणी अरविंद तुडीलकरने केली. युवा खेळाडूंना जास्तीच्या संघामध्ये सामील तो करतो. सोमनाथ उतेकर या टीममध्ये अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. केवळ 3 धावांचा षटक या निर्णायक मॅच मध्ये. तो संघ जिंकणार आहे. तो सुपर 12 मध्ये 12वा संघ असेल. टॅप ट्रॅकर होता तो टॅप केलाय. कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक येईल. 1 धाव. एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. अरमानला मोठे फटके खेळावे लागतील. या मॅच मध्ये जिंकायचे, आपल्या या स्पर्धेमध्ये आव्हान टिकून ठेवायचे, तर या धावा पुढे बनवाव्या लागतील त्याला. 9 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. अंकित गोळेचं हे षटक चांगलं राहिले. 2 चौकार आल्यानंतर पुढचे 3 बॉलवरती त्याने 1 सिंगल धाव खर्च केली, 1 धाव खर्च केली. आता अरमान वारोसे ताकद आहे त्याच्याकडे, क्षमता आहे. धावा तो बनवू शकतो, मोठे फटके तो खेळू शकतो. हा ट्रॅकर हो ज्या सांगितलं की ताकद आहे, टायमिंग देखील आहे आणि त्याच्या जोरावरती त्याने ठोकलाय षटकार.
मॅचमध्ये तो घेऊन येऊ शकतो. ह्या 6 धावाल्या शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला आणि धावसंख्या पुढे गेली. 37 धावा पाहिजेत. 12 बॉलमध्ये 37ची आवश्यकता आहे. धावा होऊ शकतात. कॅल्क्युलेशन केलं तर 12 बॉलमधले 3 ते 4 बाहेर मारायचे. हेच प्रयत्न करावा लागेल तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं. 12 बॉल 37 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 37. मॅचमध्ये आता ही दोन्ही खेळाडू घेऊन आलेत. सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी दिली आहे. अरमान वारुसी आणि त्याच्या जोडीला ओमला आपण पाहतोय. बारा चेंडू 37ची आवश्यकता. ओम जाधव देखील एका बाजूने चौकार खेळतोय, सिंगल डबल वरती भर देतोय आणि एका बाजूने मोठा फटका जो आता आला तो अरमानच्या बॅटमधून. अशीच बॅटिंग अरमानला करावी लागली आणि ओमला देखील. या 12 बॉलमध्ये 37 होऊ शकतात. पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आले गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक दुसरं घेऊन आपण पाहतोय सुजल कुंभार. अर्थात श्रीने मागील षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 11. एक विकेट त्याला मिळाली होती आणि आता पुन्हा एकदा तो गोलंदाजीसाठी आलाय. 12 चेंडू 37ची आवश्यकता. ओम एका बाजूला धावा बनवतोय, मोठे फटके एका बाजूला खेळतोय अरमान. उत्तुंगाचा षटकार ठोकला अरमानने. पहिला बॉल घेऊन ना श्री. हा बॉल वेगाने टाकला, तिकडे विकेट किपरला बीट केलं. मागे शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामध्ये चेंडू गेला. डॉट बॉल. आता 11 बॉल आणि 37ची आवश्यकता. स्ट्राईक आता जर अरमानकडे असेल तर धावा या निश्चित बनवू शकतात. 11 बॉल 37ची आवश्यकता. हा बॉल मागे खेळायचा प्रयत्न. बॉल फिरवलाय, वळवलाय. विकेट किपरला देखील बीट केलं, फलंदाजाला की बीट केलं, परंतु इथे या धाबा मात्र ओव्हर थ्रोच्या पाहायला मिळत आहेत. एक सिंगल. 22ची एक सिंगल कळवतायत गणेशजी. 22 करा मला. 36 अजूनही बनवायच्या. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉलमध्ये 36. 10 चेंडू आणि 36ची आवश्यकता. अरमानला मोठे फटकेच खेळायचे आणि तो खेळू शकतो, परंतु इथे बराचसा बाहेर चेंडू निघाला, वळवला, फिरवला. आणखीन एक डॉट चेंडू पाहायला मिळतो, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय. आमच्या तिसऱ्या पंचांना चेक केला जाईल वाईट बॉल आहे की नाही. समोरून फिरवला, टॉस झाला बॉल. लेग ब्रेक पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग आपण पाहतोय सुजल कुंभारची. पितळवाडीचा आणखीन एक चांगला युवा गोलंदाज आपण पाहतोय. अरविंदला पाहतोय या संघाचं नेतृत्व करतोय आणि त्याचे वडील अजूनही जर पाहिलं तर मॅचचा आनंद घेत आहेत. फेअर डील वे योग्य बॉल आहे. सुजल पुन्हा एकदा सज्ज होईल. आणखीन एक डॉट आलाय. सामन्यामध्ये पकड मजबूत केले. हा देखील बॉल पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल जो पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसामध्ये 40+ सामना. तालुक्यातील वय वर्ष 40च्या वरील वयोगटासाठी सुवर्ण सदी प्रेक्षणीय सामना आहे. 40+ सामना उद्या पाहायला विसरू नका. पोलादपूर चॅलेंजर्स विरुद्ध पोलादपूर चॅम्पियन्स. संपर्क करा. अजूनही खेळायचा असेल तर राजेदादा सकपाळ यांना तुम्ही संपर्क करा. बॉल बॅटवरती आला नाहीये. 26 खेळाडूंची नोंद झाली आहे. 11-11-22 म्हणजे एक्स्ट्रा खेळाडू देखील आहेत. गेल्या वर्षी ऑफिशियल विरुद्ध आयोजन कमिटी. पुढचा बॉल सुजल कुंभारचा. हा बॉल पुन्हा एकदा वळवला. आणखीन एक बॉल डॉट. लेग बाईची केवळ एकच धाव खर्च केली आहे सुजल कुंभारने. बाकी फक्त थांबवले खेळाडूंना आणि इथं पूर्णपणे कमबॅक. आता धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 36ची आवश्यकता, म्हणजे 6 बॉलवरती 6 षटकार ठोकायचे. मिडन ओव्हर टाकणारा आणखीन एक गोलंदाज या स्पर्धेतील सुजल कुंभार, ज्याने मिडन षटक हाताळलंय. तिसरा गोलंदाज. पहिला गोलंदाज संकेत दादा गायकवाड, ज्याने मिडन ओव्हर हाताळली काल राजा घाडगे, आणि आज या रात्रीमध्ये शेवटच्या मॅचमध्ये सुजल कुंभार जो मिडन ओव्हर टाकताना पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती शेवटचे षटक घेऊन
नबील धामणकर मला वाटतं येतोय. चला नबील धामणकर आलाय पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल आडव्या बॅटने ठोकलाय. जसा आला तसा बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अजून 5 षटकारांची आवश्यकता. चला श्रीसाठी पारितोषिक आले सुजल कुंभारसाठी ज्याने मेडन हाताळली त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज संघ मालक शंकर केसरकर साहेब यांच्याकडून. चला हा सामना जर जिंकला तर बडोद्यावरून मॅच पाहिली जाते. दत्ताशेठ केसरकर यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज. चला आलंय आमच्याकडे जमा झालंय. येस चला पैसे आमच्याकडे जमा होत आहेत तेव्हाच अनाउन्समेंट केली जाते कारण इथं शेट बसलेत नाहीतर आम्हाला घाटकोपरला जावं लागेल. हा बॉल फटका फसला या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिकडे. जेल टिपलाय. चांगले एफर्ट्स. फलंदाज या ठिकाणी बाद. चला 3000 रुपये देखील आलेत. अरविंद होता त्याने हा झेल टिपला. पोलादपूरचा सुपरमॅन त्याने हा झेल टिपलाय. काय झेल टिपलाय. गणेशजी केसरकर यांच्या देखील चेहऱ्यावरती हास्य आपल्याला पाहायला मिळते कारण देवळे गाव म्हटलं की चला इम्पॅक्ट प्लेअर मैदानामध्ये अर्जुन पवार आलाय. अनिकेत पवार, अर्जुन पवार, प्रथमेश पवार, अजिंक्य पवार त्यापैकी अर्जुन पवार आलाय. अजिंक्य पवारचे मोठे बंधू आहेत अर्जुन पवार. अनिकेत कडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत. ज्या बॉलवरती या स्पर्धेमध्ये लगातार 5 चौकार देखील आपण पाहिले. 5 बॉलवरती 5 चौकार नागेश पवारच्या बॅटमधून पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये. आर्यन पवारची देखील बॅटिंग पाहायला मिळाली. म्हणजे पवारांचा बोलबाला या स्पर्धेमध्ये राहिलाय आणि जागा देखील पवारांचीच आहे त्याच्यामुळे पवारांना फायदा होतोय. हा बॉल देखील वेगाने. नबील, निलेश पवार, या जागा मालकांचे देखील आम्ही आभार मानू. दिनेश पवार, सुरेश पवार, नागेश पवार, बाबूराव माडिक, बेलोसी साहेब आणि राकेश पवार यांची ही जागा आणि तिथे क्रीडांगण पाहायला मिळते. हा बॉल समोर खेळाय आणि तिकडे धावा मिळत आहेत त्या 4. चला अथर्व आलाय आता कारण कुणाला घेऊन जायचंय दामनदेवीमध्ये. आजच्या रात्रीतील हा शेवटचा बॉल. या बॉलवरती मोठा फटका आलाय परंतु बराचसा उशीर आता झालाय असंच म्हणावं लागेल आणि सामना जिंकलाय आई कुलस्वामिनी 11 देवळे गाव. शंकर केसरकर साहेबांचा संघ हा होतोय क्वालिफाय आणि क्वालिफाय होणारा 12वा संघ आई कुलस्वामिनी 11 देवळे. शंकरजी केसरकर साहेब आणि संपूर्ण देवळे गाव. पहा प्रेक्षकांची गर्दी. देवळे गाव या ठिकाणी दाखल झाला होता. उद्या 3 वाजता सर्व संघ या ठिकाणी उपस्थित होतील. खेळण्याच्या दृष्टीनेच यायचंय. कॅप्टन संघ मालक ड्रॉ केला जाईल आणि त्याच्यानंतर पहिला सुपर 12चा सामना होईल. याची नोंद घ्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 48 धावा ज्याने बनवल्या अरविंद तुडीलकर ठरलाय पुन्हा एकदा या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. चला लगेच बाहेर लाईट बंद होत आहेत. फोटो देखील काढून घ्या. अरविंद राकेश अक्षय केसरकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. चला या आपण मॅडमचा पुरस्कार अरविंद तुडीलकर आणि टीमसाठी खास गुजरात राज्यातून बडोद्यावरून 3000 रुपयाचं कॅश प्राइज टीमसाठी आले आणि सुजल आपण देखील यायचंय. सुजल कुंभार आपण देखील यायचंय. आपल्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
या संदीप सर आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. संदीप कदम सर हे आपल्या शुभ हस्ते चला या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया. अरविंद या. चला या अरविंद आणि सुजल आपण देखील यायचे. चला अरविंद दिला तो हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. संदीप कदम यांच्या कल्पेश आपण अरविंदला देतोय. 48 धावांची इनिंग त्याने खेळली आणि संघाला घेऊन गेला. आईकोलचो मिनी देवळे टीमला घेऊन गेला सुपर 12 मध्ये. अरविंद काय म्हणाले, ही शेवटची मॅच होती, डू ऑर डायची मॅच होती आणि त्यामध्ये तुमची 48 धावांची